नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक 2 दिवसापूर्वी होळी सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या सणासाठी लागणाऱ्या लाकड विक्रीसाठी आलेल्या 4 महिलांना मुलं चोरणारी टोळी समजून नागरिकांनी पकडल्याची घटना नाशिक शहरातील लेखननगर येथे घडली। सदर घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्या महिलांची विचारपूस केली। यावेळी त्यांनी आमच्या उदरनिर्वाहासाठी दरवर्षी होळी सणानिमित्तानं लाकड विक्री करत असतो, आमच्याजवळ जी मुलं आहेत ती देखील आमची असल्याचं सांगितलं। यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या नाशिक रोड ठिकाणी घेऊन गेल्यानंतर विचारपूस केली असता येथील दुकानदार, भाजी विक्रेते यांनी देखील या महिला व्यावसायिकच असल्याचं सांगितलं। याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी दिली आहे। दुपारी 112ला कॉल होता की काही महिला संशयास्पदरित्या लेखानगर परिसरात आहेत। 112ची मोबाईल आमची पोहोचली, तिथे खात्री केली। 4 मुली लेडीज होत्या, त्या आणल्या पोलीस स्टेशनला। 4 लेडीज होत्या, त्याच्यापैकी 2 लेडीजकडे 2 लहान मुलं होती, एक 6 महिन्याचा आणि एक 1 वर्षभराची होती। त्यांची आणली, खात्री केली। डिटेक्शन ऑफिसर आहेत PSI API पडोळकर आणि आमच्या पवननगर चौकीचे अधिकारी आहेत, ते ऑफिसर होते आज, सविता उंडे मॅडम यांनी सगळ्या महिलांची सखोल चौकशी केली की मुलांबाबत मी चौकशी केली। त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार, माहितीनुसार त्या पत्त्यावर जाऊन त्यांना स्वतः ते 2 अधिकारी घेऊन जाऊन नाशिक स्टेशन रोडला गेले, त्या ठिकाणी खात्री केली। सदरच्या महिला या होळीच्या निमित्ताने ज्या काथ्या असतात, नारळाच्या दोऱ्या आणि चमक्या ज्या बांधतो होळीला, तर त्या विक्रीचं काम करतात। ते विक्री करून ते संपवून ते तिथे लेखानगर परिसरामध्ये त्यांना जेवणासाठी त्या कुठेतरी जायचं म्हणून ते तिथे थांबलेल्या होत्या। त्या दरम्यान हा सगळा गोंधळ झालेला आहे। असा काही प्रकार नाही। सदर ज्या महिला आहेत त्या 4ही महिलांना नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाजूला परिसरात जिथे राहतात तिथे घेऊन गेल्यानंतर तिथे नागरिकांनी ओळखलं। तिथे काही किराणा चालक आणि भाजीपाल्याचे दुकानवाले होते, ज्या ठिकाणी त्या जातात किंवा डेली नीडसाठी जातात, त्यांच्याकडून माहिती घेतली। त्यांनी सांगितलं की सर हे दरवर्षी येतात, दरवर्षी यांचा व्यवसाय असतो हा, आणि ते व्यवसाय करून जातात। आणि ज्या महिला होतात 4ही, त्या 4ही महिलांना ते ओळखतात। त्यांच्याकडे जे मुलं आहेत हे ते त्यांचेच मुलं असल्याबाबतची त्यांनी खात्री सांगितलेली आहे। त्याच्यामुळे खात्री पटली, सदर महिलांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेलं आहे। असा कुठलाही प्रकार नाही, अशा कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका। आणि अशी कोणी माहिती मिळत असेल तर पहिले पोलिसांना कळवा, त्यानंतर मग पोलीस त्याच्यावर कारवाई करतील किंवा त्याबाबत माहिती गोळा करतील। सिडकोवासियांसह अनेक गर्दी जमली होती, त्या ठिकाणी बघायची भूमिका भरपूर झाली होती। सर, तुम्ही काय आवाहन कराल सिडकोसह नाशिककरांना? बरोबर आहे, असं काही जर प्रकार घडत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुद्धा हातात घेऊ नये, पोलिसांना पहिले कळवावे। पोलीस इन्फॉर्म केल्यानंतर पोलीस त्यांच्या योग्य त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी करतात, खात्री करतात, आणि नंतर मग त्या जी कोण तक्रारदार असतील किंवा त्या परिसरातील लोक असतील ते त्यांना त्या घटनेबाबत अवगत करून देतात। त्यामुळे कुठल्याही अफवा पसरवू नये, कुठल्या अफवावर विश्वास ठेवू नये। अशा प्रकारच्या घटना जर निदर्शनास आल्या तर अगोदर त्यांनी पोलिसांना कळवावे। सदर महिलाही आपल्या व्यवसायासाठी या ठिकाणी आल्या होत्या, त्यामुळे अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये असंही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।